प्रीमियर लीग 2026 अर्थात PPL आणि हा तिसरा सामना तुमच्या भेटीस येतो या विहान एंटरप्राइजेस विपक्ष रुद्र 118388 आणि दान कसं करावं धर्म कसं करावं तर मी नेहमी सांगतो की विजयदादा पाटील साहेबांकडून शिकावं. PCची स्पर्धा आणि स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर खूप चांगलं मोलाचं योगदान ज्या विद्यमान सरपंच आहेत सौभाग्यवती रिंकलताई विजय पाटील यांच्याकडून या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर मान ऑफ द सिरीजसाठी 2 स्पोर्ट्स सायकल आपण देणार आहोत. एक 40 प्लसच्या खेळाडूला असेल आणि एक रेग्युलरच्या किलोसाठी एक पारितोषिक आपण या स्पर्धेमध्ये देणार आहोत. खऱ्या अर्थाने त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. सौभाग्यवती रिंकलताई विजय पाटील ज्या विद्यमान पिसे ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत आणि त्यानंतर आज आपण जर पाहिलं तर विजयदादा पाटील यांच्या माध्यमातून सर्वांसाठी विनामूल्य सेवा जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. अच्छे अन्नदाते विजयदादा पाटील खऱ्या अर्थानं तुमचं मी संपूर्ण पिसेकरांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. अजून एक आपण जर या ठिकाणी विजयदादा पाटील यांचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर त्यांच्या आईच्या नावानं त्यांच्या वडिलांच्या नावानं अर्थात स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील आणि स्वर्गीय गोपीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ जो ही स्पर्धा जिंकणार आहे प्रथम क्रमांकासाठी त्यांच्याकडून 10,000 रुपयाचं रोख पारितोषिक त्या टीमला दिलं जाईल आणि द्वितीय क्रमांक जो संघ राहणार आहे त्यांच्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक दादांचं की दान धर्म अनेक जण करतायत परंतु विजयदादा पाटील यांचा एक वेगळाच नियम मला पाहायला मिळतो असतो आणि त्यांचा संघ सध्या आपण पाहतोय या ठिकाणी विहान 11 संघ प्रथमतः बॅटिंग करतोय. सलामी जोडी पाहू शकेल या ठिकाणी विहान 11 संघाचा 12 मॅन 12 खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये लगेच पाठवा. आलेले आहेत प्रिन्स आलेले आहेत दिगंबर आणि सदानंद संदीप आणि सदानंद हे 2 सलामीवीर बॅटर आणि षटकाला सुरुवात करतो गोलंदाज मधुकर. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा मात्र या ठिकाणी सिंगल धाव मात्र जोडली गेली. सिंगल मात्र या ठिकाणी पाहू शकाल सुरुवात पहिल्या पॉवर प्लेचा खेळ सुद्धा आपण इथे पाहत आहोत. मातीच्या विकेटवरती स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील क्रीडांगण पिसे इथून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. चेंज ऑफ पेस स्लोअर वन आणि आनसला पे केलाय परंतु मिड विकेटला मात्र पाहू शकेल चांगलं क्षेत्ररक्षण अर्थात आयकॉन खेळाडू भाऊ शेलार तिकडे मात्र पाहायला मिळत आहेत. कॅप्टनने सांगितलं की त्याच्याकडून आम्हाला भरपूर काही अपेक्षा आहेत आणि अपेक्षापूर्वक तो खेळ इथे मात्र या स्पर्धेमध्ये साकारणार का. आपण लीगचा विचार केला तर मात्र तब्बल 8 संघ आणि प्रत्येक संघ या लीग फॉर्मॅटमध्ये 3-3 मॅचेस खेळणार आहेत आणि त्यातूनच मात्र सेमीफायनल्स मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. हो इथे मात्र पाहू शकाल अगदी फ्लाईटचा प्रयत्न गतीमध्ये चेंजेस आणि सरळ चेंडू जाऊन मात्र इष्टांवरती धडकलाय आणि इथे मात्र पाहू शकाल विहान 11 संघाला लागणारा हा पहिला धक्का फलंदाज बाजूला या ठिकाणी संदीप शेलार. सुरुवातीला असं वाटलं की मात्र सिंगलसाठी त्याने प्रयत्न केला परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही मात्र संपर्क मात्र झाला नाहीये आणि त्याचमुळे पाहतो की संपर्क चेंडू आणि यष्ट्यांचा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू पटर एंटर होतोय मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या क्रमांकावरती पंढरीनाथ शिवसेनेचे शाखा प्रमुख देवरूंचे समीरजी गोडे यांच्या माध्यमातून सुद्धा पिसे प्रीमियर लीगला मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद समीरजी गोडे आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटचे फार मोठे चाहते आहेत. मग स्पर्धा कुठेही असू द्या आपल्या विभागामध्ये त्या स्पर्धेसाठी नेहमीच त्यांचं मोलाचं योगदान शुभेच्छांचा वर्षाव ते करत असतात. पंढरीनाथच्या बॅटमधून सिंगल धाव पाहिली पहिल्या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या आता पुढे जात असताना पाहू शकला ठिकाणी 4 धावा फलक्यावरती आपण पाहतोय. एका गड्याच्या मोबदल्यात चांगली सुरुवात पाहिले पॉवर प्लेमध्ये मधुकरच्या वतीने आपण पाहतोय. हो इथे मात्र पाहू शकाल हाफ ट्रेकर लेत होती परंतु त्याच्यावरती कनेक्शन प्रॉपर नाही आहे आणि बॅटर इथे मात्र पाहू शकाल कॉर्बी यांच्या माध्यमातून आय थिंक बास झालाय की नाही आहे.
ओव्हर कंप्लीट आहे. चला पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त या ठिकाणी 4 धावा इथे मात्र गोलंदाज मधुकरनं खर्च केला. जबरदस्त कंजूशी गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये पाहिली. चला जास्त वेळ आपण टीम मिटिंग करू नका, लगेच आपण फिल्डिंग सेट करा, कारण आज आपल्याला भरपूर मॅचेस कव्हर करायचे आहेत मित्रांनो. त्यासाठी तुमची साथ आम्हाला हवी आहे. आज संपूर्ण खेळाडू व पिसे गावातील पाहायला मिळत आहेत आणि खऱ्या अर्थाने पहा क्रिकेटचे पंढरी आता मात्र मंदिर वावगत ठरणार नाही, कारण 8 टीम्स या गावातून तयार झालेल्या आहेत. एका गावातून म्हणजे किती खेळाडूंची संख्या या पिसे गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. विहाना 11 आणि रुद्र 11 8388 अशी लढत सध्या आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज सोपान. एक वेगळे रूल्स पाहतोय आपण या स्पर्धेमध्ये, कारण 40 प्लेचे जे खेळाडू आहेत त्यांनाच मात्र तुम्ही पॉवर प्लेच्या खेळामध्ये गोलंदाजी करताना पाहाल आणि त्यांच्या अगेन्स्ट 40 प्लसचेच खेळाडू खेळतील. आणि अशा प्रकारची लीग आम्ही धामणगावला सुद्धा मात्र एक कव्हर करत असतो, परंतु ती स्पर्धा डेण्याच्या स्वरूपात असते. सेम टू सेम रूल्स त्या स्पर्धेमध्ये एक्झॅक्टली पाहायला मिळतात. परंतु इथे सोपानं सुरुवात केली आणि पहिलाच बॉल बॅटच्या स्वरूपात हाताळलाय. टेस्टच्या स्वरूपानं सुरुवात करतो आपल्या षटकाला. इथे फटके हवेत आणि मिड विकेटला कुठलाही फिल्डर नाहीये. चेंडू चाललाय एका टप्प्याच्या साह्यानं 4 धावांसाठी चौकार. आज पाहायला मिळतोय या ठिकाणी फलंदाज आपण जर पाहिलं तर पंढरीनाथ आहे, त्याच्या सोबतीला पाहिलं तर या ठिकाणी सदानंद आहे आणि दोघांच्या पाठमधून आतापर्यंत एक एक चौकार आपण पाहिला. चौथा धावा फलकावरती आपण पाहतोय. पुन्हा फटका अभेद केला. इथे मात्र भाऊ शेलार चेंडूच्या खाली जरूर पोहोचलाय आणि कुठल्या प्रमाणे चुकी नाहीये. झेलबाच्या स्वरूपात या ठिकाणी दुसरा धक्का लागत असताना टीम विहाना 11 पिसे संघाला आणि पहिली विकेट. दोन धक्के ते मात्र लागले गेले टीम विहाना 11 या संघाला. असं वाटलं की सदानंद मात्र चांगल्या प्रमाणे खेळेल, परंतु 5 चेंडूचा खेळ त्याने मात्र तिथे साकारला. फक्त 6 धावांचं आपल्या टीमला योगदान दिलं आणि पाहू शकाल अगदी डगआउटमध्ये भरपूर संख्येने त्याचे समर्थक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता नवीन फलंदाज पैदरच्या आतमध्ये येत असताना अनिल पाटील चौथ्या क्रमांकावरती आलाय. चांगली संकल्पना आहे स्पर्धेमध्ये. आपण पाहतोय 40 प्लेसच्या खेळाडूंना सुद्धा मात्र तेवढाच चांगला या ठिकाणी मान दिलेला आहे. त्याचप्रमाणे रेग्युलरचे खेळाडू सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. ओ इथे मात्र पहा चेंज ऑफ पेस व्हेरिएशन सोपान करण्याचा प्रयत्न करतो आणि पाहू शकाल या ठिकाणी डॉट बॉलनं मात्र चेंडूची सांगता आपण पाहिली. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल. खऱ्या अर्थानं वापसी चांगल्या प्रमाणे केलेली आहे सोपाननं,
कारण सुरुवातीला पाहिलं तर वाईटनं षटकाला सुरुवात केली होती व इथे अजून एक चांगला चेंडू अगदी डोळ्यांच्या समोर टप्पा कुठल्याप्रमाणे तिकडे मात्र चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये एक्झॅक्टली या सनग्लास परिधान करून बॅटिंग करतायत परंतु चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये 2 ओव्हरचा खेळ संपन्न आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर फलक्यावरती 2 गडी बाद 14 धाबा पाहायला मिळतात पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर या ठिकाणी फक्त 4 धाबा मधुकरनं खर्च केला आणि या षटकामध्ये सोपानं खर्च केला 10 एक विकेट जरूर त्याच्या खात्यामध्ये राहिली आणि आता मात्र विनय पाटील काय मेसेज घेऊन आलाय खऱ्या अर्थाने पाणी पाचतो की मेसेज देतो याकडे सुद्धा सर्वांच्या नजरा असतील कारण संघाचा आयकॉन आहे द टावर मॅन ऑफ पीस आहे किती सीमारेषा लॉंग असू द्या ती ओलांडण्याची ताकद आहे खेळाडूकडे आहे 900 क्रमांकाची जर्सी त्यांनी मात्र परिधान केलेली आहे आणि पहा इकडे मात्र पूर्णपणे काय चर्चा सुरू आहे तुम्ही ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल यानंतर पुढील होणारा सामना VS पॉवर स्ट्रायकर विपक्ष भूमिक 11 दोन्ही टीमला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहा हे दृश्य पहा अगदी समृद्धी महामार्ग अगदी पिसे गावाला लगत मात्र गेला आणि ते दृश्य सध्या आपण पाहतोय कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण कॅप्चर करतो आणि अगदी विहंगम दृश्य पहा अगदी नैसर्गिक वातावरण मैदानाच्या अगदी आजूबाजूला पाहायला मिळतो पिसे डॅम म्हटलं तर मात्र सुप्रसिद्ध हा परिसर आणि त्याच दिशेने मात्र किंडाकण हे दृश्य पहा नैसर्गिक निसर्गरम्य वातावरण आणि कुठल्याप्रमाणे मात्र आज तापमान मात्र जास्त या ठिकाणी स्पर्श होत नाहीये फलंदाज या ठिकाणी तन्मय आणि पहिल्या चेंडू पाहिला तर अगदी बॉडीला ब्रश झालाय पंचांचा लेग बायचा इशारा पाहायला मिळतोय सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली सुंदर सुंदर टेलिकास्ट MB लाईव्हच्या वतीने आपण पाहतो निवृत्तीची बजागे या वाहिनीचे फाउंडर आहेत आणि आज त्याचे सर्व सहकारी चांगली मेहनत करत आहेत सर्वांचं या स्पर्धेच्या वतीने मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय सिंगल धाव आणि 15 धाव फलक्यावरती पाहायला मिळाला धाबाचा वेग मात्र इथून वाढवावा लागेल हो बॅट चिलिंग चेंडू खाली ST रक्षक नो मिस्टेक सनीने पकडला झेल आणि फलंदाज मात्र त्या ठिकाणी अनिल पाटील मात्र बाद झालाय लागणारा तिसरा धक्का टीम विहान 11 पिसे संघाला चला ज्या खेळाडूची चर्चा सुरू होती तो खेळाडू होता मात्र मैदानाच्या आतमध्ये आला विनय पाटील परंतु सध्या विहाना 11ची परिस्थिती नाजूक आहे कारण 15ला 3 धक्के आतापर्यंत इथे लागले गेले आणि अनिल पाटीलचा आपण खेळ पाहिलं तर 3 बॉल तो केलाय एकही धावीचं त्यांनी आपल्या संघाला योगदान दिले नाही निराश पावलाने तो मात्र माघारी परतला आणि असं वाटतं की आता मात्र थोडाफार विजय पाटील यांच्या चेहऱ्यावरती थोडीशी परेशानी पाहायला मिळू शकेल परंतु खेळपट्टीवरती विनय पाटील आलाय वारे सुद्धा मात्र वेगाने वाहतात आणि त्याच वाऱ्याचा फायदा विनय पाटील इकडे घेण्याचा प्रयत्न करेल का पहिलाच बॉल द टावर मॅनच्या बॅटमधून आलाय या स्पर्धेतील सर्वात लॉंगेस्ट सिक्सर व्हॉट अ शॉट काय जबरदस्त मात्र परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि अगदी भरपूर 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 दूर जाऊन चेंडू लँडिंग झाला आणि अखेर तो चेंडू आता मात्र सापडणार नाहीये खऱ्या अर्थानं एवढा लांब तो फटका मारलाय आणि भरपूर मागणा ठरला या ऑक्शन सेरेमनीमध्ये तब्बल 32,000 या पॉईंटने त्याला मात्र विजेता पाटील या संघ मालकाने मात्र त्याला खरेदी केलंय ऑनसाईडला मात्र पाहू शकला ठिकाणी टर्न केला चेंडू त्याला मिड विकेटला छत्रशिक भाऊशेला तिकडे पाहायला मिळतात आयकॉन वर्सेस आयकॉन सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या वतीने पाहू शकाल संघटित धावसंख्या पोहोचली गेली या ठिकाणी 31 वरती मॅच बॉल आलाय सर मॅच बॉल घ्या आणि सर्वाधिक आपण जर विचार केला तर या ऑक्शन सेरेमनीमध्ये भाऊ शेलार अर्थात भावेश या सर्वात मागणा खेळाडू राहिले तब्बल 34,000 पॉईंट्स त्याला मात्र
खरेदी केल्या 34,500 पॉईंट्सनं रुद्र 118388 या संघ मालकानं. हो उडवलाय होमत परंतु मिड विकेटला भाऊ त्याच्याकडून झाली चूक आणि चेंडू मिड विकेटच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. खेचून मारला पंढरीनाथनं आणि खऱ्या अर्थाने या फटकेला मात्र वाऱ्याची सुद्धा साथ मिळाली. प्रयत्न भाऊचे चांगले होते मिड विकेटला परंतु 2 हातांच्या मधून तो चेंडू मात्र फरार झाला. पक्षी पागणे आपल्या पंखांवरती ज्यांचा विश्वास आणि त्यामुळे मात्र उंच आकाशात ते भरारी घेत आहेत आणि त्या अनुषंगाने पिसे आपण सुद्धा मात्र उद्योग क्षेत्रामध्ये भरारी घेतलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. इथे शेवटचा बॉल इथे आला डॉट आणि 3 ओव्हरचा खेळ मात्र संपन्न होत असताना 3 गडी बाद एकूण फलकावरती 28 धाबा पाहायला मिळत आहेत. आणि पहा काही वेळापूर्वी खऱ्या अर्थानं जे आपण जेवणाची सोय पाहत आहोत त्यासाठी मात्र मोलाचं योगदान पंढरीनाथ त्यांचं सुद्धा मात्र पाहिलं कारण संपूर्ण कटिंग जी आहे ते त्याच्या माध्यमातून केली गेली. मग कांदा असेल लसूण असेल खोबरं असेल जे काही असेल आणि सध्या तुम्ही पाहू शकला या ठिकाणी विमान अगदी उंच भरारी घेत असताना आकाशातून जात असताना काय आमच्या कॅमेरामॅनची नजर आहे जिकडे खऱ्या अर्थानं काय घडतंय ते सर्व मात्र या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांना सुद्धा माहिती की प्रेक्षकांना सध्याच्या युगाला काय हवं आहे ते लगेचच मात्र दाखवण्याचा प्रयत्न करतायत. 4था षटक आणि 4थ्या षटकासाठी आयकॉन भावेश शिलार आता मात्र या ठिकाणी चेंडू सोपवलाय. गोलंदाज भाऊ आता मात्र इथे कमबॅक करेल का आणि सनी यांची चांगली कॅप्टनशिप मी म्हणेन कारण समोर विनय पाटील आहे. विनयची जर विकेट हवी असेल तर मात्र आपला सर्वोत्कृष्ट गोलंदाज आपण वापरणं गरजेचं आहे आणि त्याच आता मात्र भाऊकडे चेंडू सोपवलाय परंतु पहिलाच बॉल वाईटच्या स्वरूपात त्याने मात्र या ठिकाणी आपल्या षटकाला सुरुवात केली. 29 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. भाऊ वर्सेस विनय कडक शॉट फोर्स केलाय अगदी स्टँड अँड डिलिव्हर आणि चेंडू चालला अगदी स्क्रीनच्या डोक्यावरून 6 धाबांसाठी षटकार. संख्येवर अजून एक चांगला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह परंतु इथे स्टॅक कव्हरला डीप द प्रोटेक्शन पाहायला मिळत आहेत. सिंगल दा मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली आणि त्याच्यानंतर पहा पंढरीनं किती वेगाने पळतोय. चित्त्याची सप्लाय आणि हरणाचा वेग पाहिला आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी वेगाने पूर्ण केल्या गेल्या आणि तर मात्र चांगल्या स्थितीमध्ये विहान 11 हा संघ पाहायला मिळतोय कारण 47 धाबा फलक्यावरती लागलेले आहेत. 3 गडी इथे मात्र गमावले परंतु अजूनही विनय पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्या बॅटमधून धाबा येत आहेत. इथे कव्हरच्या डोक्यावरून
एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो प्रयत्न त्याच्या अंगलकी आलाय आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. स्ट्रोक, चेंडू वाडी स्ट्रॉंग ऑफच्या पलीकडे. 6 धाबांसाठी आलाय षटकार. चार ओव्हरचा खेळ संपन्न. 57 धावा फलकावरती आणि 57 पैकी वैयक्तिक विनय पाटीलच्या बॅटमधून 35 धावा निघाल्या. 8 चेंडू फक्त त्याने फेस केले. काय जबरदस्त मात्र या ठिकाणी त्याने चेंडूचा फेस काढलाय असंच म्हणावं लागेल. आणि अजूनही 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे आणि आता मात्र कुठेतरी विहान 11 संघाच्या खेम्यामध्ये आता मात्र या ठिकाणी थोडंसा उत्साहवर्धक वातावरण मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आनंदाचं वातावरण मिळतोय. विजेता पाटील त्याच्या सोबतीला तुम्ही महेंद्र पाटील यांना सुद्धा मात्र पाहू शकाल. आणि षटक क्रमांक 5 आणि गोलंदाज आता मात्र या ठिकाणी पाहू शकाल मिस्टर अमित. इथे मात्र मार्गस्थ होतोय. हो पहा, यालाच म्हणतात दिमाग की बत्ती जलाव. वा, खरी अर्थाने पंढरीनं त्याचं मात्र कौतुक करावं लागेल, कारण त्याला माहिती की माझ्या सोबतीला विनय आहे. जर मी पहिल्या चेंडूमध्ये सिंगल धाव जर पूर्ण केली तर विनय स्ट्रायकिंगला येणार. आणि खऱ्या अर्थानं हा अनुभव कामी येतो, कधीही लक्षात घ्या. आणि यालाच म्हणतात की शक्तीपेक्षा युक्ती का श्रेष्ठ आहे. इथे मात्र पुन्हा बॉटमचा चांगला वापर केला, परंतु इथे ओहो, चेंडू किती वेगाने आला. पुन्हा भाऊकडे मात्र या ठिकाणी चुकी घडली गेली आणि आय थिंक चेंडू त्याच्या चेहऱ्यावरती जाऊन धडकलाय. एवढा वेगाने तो स्ट्रोक पाहिला आपण. आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. ऍक्शन रिप्ले पहा. ओहो, एक्झॅक्टली चेंडू पकडण्याचा त्याने प्रयत्न केला होता, परंतु चेंडू हातातून निसरला आणि त्याच्यानंतर चेहऱ्यावरती जाऊन धडकलाय. पाण्याची जरूरतीकडे मात्र पूर्तता करा. चला, यानंतर पुढील सामना VS पॉवर स्ट्रायकर्स विपक्ष भूमिक 11. दोन्ही टीम्स रेडी राहणी. इथे मात्र धाबांचा अगदी पाऊस पाडला गेलाय बॅटर विनय पाटीलच्या माध्यमातून. चौकार षटकारामध्ये डील करतोय. अजून मात्र काही धाबा त्याच्यामध्ये ऍड होणार. चेंडू वेगाने चाललाय अगदी बॅकवर्ड स्क्वेअर कडे बाउंड्रीच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. जबरदस्त मात्र या ठिकाणी फलंदाजी 66 धावा फलकावरती आणि विनय पाटील वैयक्तिक पोहोचला 43 या धावसंख्येवरती. की या स्पर्धेतील पहिली अर्धशतकी इनिंग आपल्याला विनय पाटीलच्या वतीने पाहायला मिळू शकेल का. अमित पुन्हा एकदा उडतो विकेट मारा करतोय. आखूट टापाचा चेंडू ऑन साइडला पोल अँड सक्सेसफुल. चेंडू झाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे गोल. 6 धाबांसाठी षटकार. .49 49 वरती पोहोचलाय आणि तो आलाय विनय पाटील. आणि खऱ्या अर्थाने नावाचा वादळ त्याने मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्माण केलाय. एका धाबेची गरज 50 साठी आणि ती धाव एक्झॅक्टली ते कंप्लीट केली. सिंगल धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न केला जाणार का. हो, केलाय दुहेरीचा प्रयत्न आणि 2 धाबा कंप्लीट. आणि या स्पर्धेतील पहिली 50 साधी करत असताना विहाना एंटरप्राइजेस पीछे संघाचा हा बॅटर विनय पाटील हाथ में इसे का बल्ला और मचा रहा है इस टूर्नामेंट में हल्ला. वाह, बॅट वर करा विनय. सर्वांचा अभिवादन स्वीकारायचा आहे. टाळ्यांचा गजर पूर्णपणे मैदानाच्या बाहेर आणि मैदानाच्या आतमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. कारण पिसेकरांचा सुपुत्र आणि 5 सर्वांना नतमस्तक तो झालाय. ऑन स्क्रीन होती 12 बॉल मध्ये 51 धाबांची त्यांनी खेळी साकारली.
आणि त्यामध्ये अजून धावा 8 केल्या जाणार. आमच्या स्कोरला मात्र विनय पाटील बिझी ठेवलाय. अजून एक ठोकलाय षटकार. जबरदस्त जबरदस्त मात्र अडगडी एंटरटेनमेंट करत असताना विनय पाटील 57 धावसंख्येवरती वैयक्तिक केलतो आणि इथे 5 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर 80 धावा फलकावरती. परंतु इथे जो रेकॉर्ड पहिल्या सामन्यामध्ये या अगोदरच्या आपण जो निर्माण केला होता टीम जयदुर्गा ब्लास्टर संघानं तब्बल 102 धावा ठोकल्या होत्या. तो रेकॉर्ड मात्र या ठिकाणी मोडला जाणार का? कारण म्हणतात ना की रेकॉर्ड बनते तुटणे गेले, परंतु हा रेकॉर्ड मोडला जाणार का या सामन्यामध्ये? कारण विनय पाटील आहे म्हणजे काही होऊ शकेल. परंतु आता पंढरीनाथ स्ट्रायकिंगला आहेत. 7 बॉल त्यांनी खेळलेले आहेत. 7 बॉलमध्ये 13 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. चांगली त्यांनी साथ दिली आपल्या पार्टनरला. आणि ही विनयची तुम्ही अर्धशतकी इनिंग पाहू शकाल हायलाइट्स MB या वाहिनीवरती. हो इथे मात्र बा पुन्हा दिमाग की बत्ती जलाई आणि पहिल्या चेंडूमध्ये सिंगल धाव. वा, आज सायंकाळी पंढरीने त्यांची मात्र काळजी केली जाणार. आमचे विजयदादा पाटील जरूर त्यांची मात्र काय मांग आहे ती पूर्ण केली जातील. परंतु इथे मात्र काय जबरदस्त इथे डोक्याचा ते वापर करतायत. जबरदस्त जबरदस्त 81 धावा फलक्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा या ठिकाणी पाहू शकाल भावेश आणि मात्र पुन्हा उडवलाय चेंडू. चालला अगदी कव्हर पॉईंटला. क्षेत्रशेख चेंडू थांबवण्याचा प्रयत्न करतायत परंतु चेंडूनं ओलांडली सीमारेषा आणि इथे मिळाला विनय पाटीलला 4 धावा. खर्च केल्या होत्या. आज पंच चेंडूची मागणी करतायत, त्याची पूर्तता करा लगेचच. कारण चेंडू पाहिला तर या ठिकाणी थोडंसं पाण्यामध्ये भिजलेला आहे आणि त्यामुळे आता मात्र नवीन चेंडूची मागणी इथे मात्र पंच करतायत. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर ते संपूर्ण जे चेंडूचं आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे ते आम्हाला सुजलजी जाधव आणि सन्माननीय पंकजी पाटील यांच्याकडून खऱ्या अर्थानं आम्ही त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. चांगली सेवा त्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये पुरवलेली आहे. त्याचप्रमाणे स्पर्धेचा आपण विचार केला तर उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजासाठी आकर्षक चषक आणि या सूज आम्हाला लाभलेले आहेत. भूषणजी पाटील आणि यश पाटील यांच्या माध्यमातून त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि इथे चांगला चेंडू मात्र सांगता निर्धावण आपण पाहिली. चेंडू सरळ विकेट किपर सन्नी यांच्याकडे मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि या ओव्हरमध्ये खोडीतील पाहिलं तर भावेश वापसी करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु समोर विनय पाटील इथे फटका फसला हवेत. उंची जास्त मिळाली आहे आणि चेंडूच्या खाली अमितला पाहिलं त्याने मात्र त्या ठिकाणी झेल ड्रॉप केलाय. हा प्रेशर आहे. तुम्ही जर प्रेशरला रिलीज जर केला नाही तर मात्र खऱ्या अर्थानं अशा तुम्हाला वारंवार चुका तुमच्याकडून मात्र पाहायला मिळू शकतील. आणि तो खेळ आम्हीच्या वतीने पाहिला झेल ड्रॉप आणि विनय पाटीलला जीवनदान आणि तब्बल 2 धाबा मात्र या ठिकाणी वेगानं पूर्ण केल्या गेल्या आणि संघटित धावसंख्या 85 या आकड्यावरती 87 धाबा 87. फुलटॉस बादची कडा चेंडू चालला अगदी थर्ड मॅनला क्षेत्रशेख आहेत परंतु कुठेही मात्र त्या ठिकाणी विनय पाटीलला धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. आणि इथे मात्र पाहू शकाल पंढरीनाथ रनआउटच्या स्वरूपात मध्ये बाद झाला लागणारा हा चौथा धक्का टीम विहान 11 या संघाला. कारण विकेट्स घेणं तुम्हाला गरजेचं, कारण ज्यावेळी तुमचे जे पॉईंट्स आहेत ते जर लेवलला झाले तर मात्र रन रेट हा फार महत्त्वपूर्ण असतो. आणि त्या अनुषंगाने मात्र भाऊनं मात्र त्या ठिकाणी कुठल्या प्रमाणे गलती केली नाही आहे, कारण त्याला माहिती आहे की विकेट्स मिळते आपल्याला तर आपण घेणं गरजेचं आहे. आणि फलंदाज पंढरीनाथ मात्र इथे माघारी परतला. न्यू बॅटर एंटर झालाय विनय पाटीलच्या सोबतीला मिस्टर प्रणय पाटील. 2 ब्रदर्स आता मात्र ऑन फील्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोघी बंधुराज आहेत.
फुल टॉस आहे, लॉंग ऑफला बेट करण्याचा प्रयत्न, सोपान चेंडू खाली येत आहेत, चांगला प्रयत्न आणि चांगला झेल. आणि इथे मात्र विनय पाटील जी खेळी संपन्न आणि केर 6 ओव्हरचा खेळ सुद्धा मात्र इथे फिनिश झालाय. 87 धाबा फलक्यावरती आणि विजयासाठी या ठिकाणी टीम रुद्र 11 8388 या संघाला जिंकण्यासाठी 88 धाबांचं लक्ष समोर आहे आणि त्या लक्ष्याचा आता मात्र कशा रीतीने पाठलाग केला जाणार तोपर्यंत आपण पुढील सामना जो आहे त्या सामन्याच्या नाणेफेकीकडे मात्र वळणार आहोत. VS पॉवर स्ट्रायकर विपक्ष भूमिक 11 अशी लढत तुम्ही पाहणार आहात. दोन्ही टीम्स कॅप्टन्स या टॉस बॉक्समध्ये लगेच आपण टॉस करू. मधुकरजी पाटील आपण 2 मिनिटे थांबायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. हरिभक्त पारायण मधुकरजी बुवा पाटील आमनेगावचे समाजसेवक आहेत. चला दोन्ही कॅप्टन्स आमच्या सोबतीला आहेत. चला एका बाजूला आविष्कार दुसऱ्या बाजूला सुदेश. चला या ठिकाणी पाहू शकाल हेड इज कॉल. चला हेडेच आलाय. टॉस जिंकला या ठिकाणी पॉवर स्ट्रायकर्स या संघानं. पाहुण्यांचा आभार विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हा किंवा चला रजा घेत आहेत ते हरकत नाहीत. सुदेश जास्त काही तुला विचारण्याची आवश्यकता नाही आहे परंतु ज्याप्रमाणे या लीगचं आयोजन केलेलं आहे संपूर्ण पिसे गावातील खेळाडू एकत्र येऊन खेळत आहेत सध्या तू काय फील करतोयस? खूप आणि याच्या पाठीमागे जी तुमची कमिटी आहे जे 8 संघ मालक आहेत त्यांच्याबद्दल काय तू सांगू शकशील? आज सुधाभाई यांचा संघ आहे त्या संघामध्ये तुम्ही खेळतायत तर तुमच्या खेळाडूंना सुधाबाईंनी काही एक्झॅक्टली मेसेज काही तुम्हाला दिलेले आहेत की काही मंत्र वगैरे दिलेले आहेत का? काय दिले नाही सुधाबाई आमच्यासाठी खूप. हा मग तुम्ही त्याच्यासाठी आता या स्पर्धेमध्ये करण्याचा प्रयत्न करणार? चला हरकत नाही. तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आविष्कार बॅटिंग आलेली आहे तुमच्या वाट्याला. भूमिक 11 संघाचं तू प्रतिनिधित्व करतोयस. ओव्हरमध्ये किती धावसंख्येपर्यंत जाण्याचा प्रयत्न करशील? जास्तीत जास्त धाव बनवण्याचा प्रयत्न करू. एक्झॅक्टली या स्पर्धेबद्दल तुझ्या काय भावना आहेत त्या आमच्यापर्यंत शेअर करू शकतोस? आमची कमिटीने खूप मेहनत घेतली. मेन युवराज पाटीलने खूप मेहनत घेतली त्यांना मनापासून धन्यवाद. आणि कोणता असा गोलंदाज आहे की तुम्ही त्यांना टार्गेट करणार की त्याच्यावरती अधिक गतीने धावा जोडण्याचा प्रयत्न करणार? टार्गेट ते सगळ्यांच करू मेन म्हणजे वेदांना. मग त्याला काय चोपताच ठेवण्याचा प्रयत्न असेल? तोच प्रयत्न आहे आमचा पण. आणि तुझ्या संघामध्ये स्पेशली बॅटर कोणता आहे? मानव मात्रे आहे. मानव मात्रे सगळे इंजर्ड बोलतात पण त्यांनी त्याचा खेळ करून दाखवायला पाहिजे. चला तुला सुद्धा विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चांगली मॅच होणार त्यात काही शंका नाही आहे. आणि सुधाबाई या इकडे या. चला या स्पर्धेच्या माध्यमातून सुधाबाई यांना सुद्धा मात्र काय भावना आहेत त्या मात्र तुमच्यापर्यंत ते पोहोचवतीलच. सुधाबाई खऱ्या अर्थानं तुम्ही या संघ खरेदी केलाय याचा पाठीमागचं सांगू शकाल? कारण बोलला तर काही नाही घ्यायची इच्छा होती म्हणजे का टीम एकदा तरी आपल्या नावाने खेळली पाहिजे असा म्हणून घेतली. तुमची स्वतःची इच्छा होती की तुम्हाला मात्र कोणी पाठिंबा दिला की नाही आपल्याला संघ खरेदीच करायचा आहे? स्वतःची इच्छा तर जामच होती पण पार्टनर मला हवा होता असा कोणतरी सपोर्ट करणारा म्हणून वैभव पाटीलला मी निवडला का तू माझा पार्टनर हो. मग तो पार्टनर राजी झाला. मग आता राजी झाले तुम्ही आता मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहात का नाही? आता काय माहिती आहे का जे फलंदाज गोलंदाज निवडले त्यांना खेळू दे ना. त्यांना निवडल्या कशाला खेळासाठी मग त्यांना खेळून द्यायचं आहे. आपण जरा कसं त्यांची सोयपाणी केले शिंगा उकरले आणि चिकन बिकन तळले तर बघू आपण. ही स्पर्धा आज सुरू झाली परंतु रात्री त्यांना घेऊन कुठे तुम्ही बसले होते का? रात्री नाही 12 दिवस झालं प्रॅक्टिस पण सकाळ संध्याकाळ रोज नाही एकदा आम्ही जेवलो. चला 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 हरकत आहे. पुन्हा त्यांची तुम्ही सेवा करा हीच आमची अपेक्षा. आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये तिकडे सज्जेत आमचे सहकारी समालोचक आमचे ज्येष्ठ समालोचक मनोज कारवे सर. थँक्यू सो मच. आणि संपूर्ण त्यांच्या स्क्वॉडला सुधाबाई यांच्याकडून सॉफ्ट ड्रिंक्स दिले जाणार आहेत. सॉफ्ट ड्रिंक्स
लिमका सोडा. येस. हॅलो. धन्यवाद योगेश पाटील सर. आणि सुधा पाटीलनी काय मस्त मनोगत व्यक्त केलं की पार्टनर झाला राजी, परंतु तुम्हाला मारायला लागेल बाजी. सुधा, परंतु ही बाजी कोण मारणार प्रेक्षकांनो? दोन्ही संघांना शुभेच्छा. धावांचा पाठला सुरू होतोय. सोपान पाटील ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला सन्नी, गोलंदाज पंढरीनाथ महाराज की जय. यस, पंढरीनाथ महाराज की जय. क्या बात है, बहुत बढ़िया बॉलिंग. आणि पहिल्या चेंडूमध्ये विकेटची प्राप्ती केली आहे. जबरदस्त स्टार्ट, विकेटचं पतन. मोलाचं सहकार्य सौभाग्यवती आपल्या लाडक्या प्रथम नागरिक सरपंचताई रिंकल मॅडम विजय पाटील यांच्या वतीने आपल्याला फार मोठं मोलाचं योगदान लाभलं. विजय गोपीनाथ पाटील साहेबांचं मोलाचं योगदान लाभलं. आणि ज्यांनी आम्हाला मेवदी श्रीसाठी 2 सायकली दिलेल्या आहेत, त्याचा आपण मनोभावे हृदय काळजातून आभार व्यक्त करूया. आणि आजचे अन्नदाते सुद्धा विजयदादा पाटीलच आहेत. विजयजी गोपीनाथ पाटील, स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ प्रथम क्रमांकासाठी जो चॅम्पियन ठरेल त्याला 10,000 रुपये कॅश प्राईज सुद्धा दिलेली आहे. आणि द्वितीय बक्षीस दिलेलं आहे 5,000. विजय पाटील साहेबांनी आणि सौभाग्यवती रिंकल मॅडम सरपंचताई. इथे पुन्हा एकदा ड्राईव्ह पाहतो आपण, तो डीप कव्हरच्या दिशेने जात असताना चेंडू तिथे अचानकपणे थांबला आणि अडवला सुद्धा. छान तिथे सेव्ह केलेला आहे प्रणय पाटीलने. विनयचा बंधू प्रणय पाटील, प्रणय गणेश पाटील याने कव्हर केला तिथे फिल्डिंग. आणि तिथे पाहतोय धावसंख्या आता सुरू झाली आहे. पहिली विकेट आली, त्यानंतर 2 धावा इथे प्राप्त केलेल्या आहेत बॅट्समन मधुकर यांनी. पावलांचा वापर केला, जबरदस्त तिथे प्रयत्न बघा, स्वतःला पाडून घेतलं. जान जाय पर वचन ना जाय. मी वचन दिले विजयदादा पाटीलना, मी पडेन, मी वाकेन, परंतु मी आपल्या संघासाठी पूर्णपणे स्वतःला झोकून देईन. न वागताना, झुकताना, थांबताना, थकता प्रयत्न करणाऱ्यांसमोर मित्रांनो नशीब सुद्धा हरत असतं. म्हणून प्रयत्न असे करा की नशीब सुद्धा आपल्यासमोर लोटांगण त्यांनी सुद्धा घातलं पाहिजे, नशिबाने सुद्धा लोटांगण घातलं पाहिजे. आपल्या हाताच्या रेषेवरती नशीब नाही लिहायचे, त्याच हाताच्या मनगटाच्या ताकदीने आपली रेषा बदलायची. आणि त्या एका रेषेमध्ये व्ही शेपमध्ये हा सुंदर चौकार येतोय, देखना चौकार येतोय सन्नीच्या बॅटमधून. विकेटची प्राप्ती झेल घेतला आणि दुसरा धक्का लागत असताना इथे रुद्रा 11 योगायोग बघा मित्रांनो, 83-88 संघाचं नाव आहे आणि 88चं टार्गेट त्यांना दिलंय. हे टार्गेट जसं का सेटच होतं की काय, विजेता पाटील साहेबांनी ठरवलं होतं की काय की आपल्याला 87 करायचे आहेत आणि 83-88च्या समोर 88चं आव्हान दिलंय रुद्रा 11च्या समोर. 2 तगडे झटके लागलेत. 7 धावसंख्या असताना 2 गडी बाद, 5 चेंडू पडलेत पंढरीनाथ याच्या वतीने. काय ती बॅटिंग, काय ते सेन्सिबल क्रिकेट खेळले. विनयला सुद्धा साथ दिली, पार्टनरशिप रचली पंढरीनाथ यांनी. आणि आता बॉलिंगमध्ये चमत्कारिक बॉलिंग करत असताना 40+ क्रिकेटर हनुमान आलेत.
हनुमान उडी घ्यावी लागेल मधुकरच्या सोबतीला. आज हनुमानाचा दिवस आहे, सुपर सॅटर्डे. आणि आजचा हा महिना अखेर आहे प्रेक्षकांनो, 29 नाहीये, उद्या 1 असणार आहे, याची पण नोंद घ्या. 29ला ज्याचा जन्म झाला असेल तर त्यांना 4 वर्षे वाट बघावी लागते वाढदिवस साजरा करण्यासाठी. पण इथे आम्ही आमच्या गावाची जत्रा साजरी करतोय. ही यात्रा आहे. आरडा ओरडा शिट्या पिंपण्या वाजतायत इथे, ढोल ताशे नगारे, उद्यापर्यंत सर्व काही येईल. आणि नक्कीच ती मजा आम्ही पिसेकरांच्या वतीने पूर्ण ह्या क्रिकेटच्या जगताला देतोय आणि ऑनलाईन प्रेक्षक सुद्धा मजा घेत आहेत. हा लॉफ केलाय मस्त, मिड ऑफ पाठीमागे आलाय, विशालने पाठी आले, चेंडू पुढे पडलाय, नाव विशाल, परंतु झेल तिथे सोडलाय. विशालला शाल घालतील असं वाटते संध्याकाळी त्यांचे पाठी राखे. आणि ते धावसंख्या 8 वरती 2 गडी बाद. शेवटचा चेंडू होता हा आणि षटक समाप्त झालं. सक्सेसफुल षटकाची हाताळणी केली गोलंदाज पंढरीनाथ यांनी. 2 गडी बाद केले आणि फक्त धावा 8 आहेत. जर एखाद्याला विचारलं 8 धावा झाल्यात, 88 करायच्या तर अजून किती करायला लागतील, एखादा म्हणेल अज्ञानी की अजून 8च करायला लागतील म्हणजे 88 होतील. तसं नाही, अजून 80 करायचे आहेत, मध्ये 0 टाकावं लागेल. 80 धावांची अजून गरज आहे मित्रांनो. सुजय पाटील साहेबांचं स्वागत आम्ही करतो. सुजयजी या, आपलं हार्दिक स्वागत, वेलकम. संदीप तयार झालेत नवीन षटकासाठी. 9999 अगदी साऊथ एंड कडून, ज्या एंडला टिटवाळा आहे, ज्या एंडला कल्याण आहे, परंतु हा चेंडू कल्याणकारी नाहीये, हा नुकसानदायक चेंडू आहे. पूर्णपणे नो बीमर घोषित केलाय आणि परवणे आले बॅट्समनसाठी. हनुमान उडी घ्यावी लागेल हनुमानला. फ्रीडचा चेंडू मिळालाय, तयार झालाय. बघा पाय कुठे ठेवायचे प्रश्न पडलेत, मागे जातात पुढे येत आहेत, पूर्ण तयार झालेत. ताकद किती वापरायची मनामध्ये चाललंय बघा, ती एक्साइटमेंट बघा, तयार झालेत अटॅक करण्यासाठी. ओ हो 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 हो, इथे फ्रीडचा चेंडू, तो सुद्धा अगदी डॉट काढला गोलंदाज संदीपने. मस्त अँगल प्राप्त केलं. रिलीज करताना शेवटच्या मोमेंटला खांद्याचा वापर केला प्रॉपरली, काहीसा आउट स्विंगर झाला आणि टाळ्यांचा गजर प्राप्त केला संदीप या गोलंदाजाने. धावसंख्या असती 9 वरती 2 गडी बाद. रुद्रा 11 83 88चा पाठलाग करतोय. यावेळेला पुन्हा एकदा उचली घेणार चेंडू, त्याला सुद्धा पिचकटचा प्रयत्न केला गेला होता, परंतु पायाची हालचाल नीट नाहीये, नजर तीक्ष्ण नाहीये आणि बॅटचं रोलिंग टायमिंग मध्ये साधता येत नाहीये बॅट्समनला. माझा वाजतो कोणाचा? विकेट हॅट्रिक साठी नितेश यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलंय सर्वांना. नितेशजी पाटील साहेबांनी त्यांचं ATM खुलं केलंय. कोणी पण विकेट हॅट्रिक घ्या आणि 500 रुपये प्राप्त करा. इथे मात्र धावा कधी प्राप्त होतील पूर्णपणे थांबवलंय. इथे कानमंत्र दिले जाऊन मधुकर यांनी की हे बघ, आज शनिवार आहे, तुझं नाव पण हनुमान आहे, तू का खेळत नाहीये असं सांगत असताना त्याचं मनोबल वाढवलंय जाऊन मधुकर यांनी. तर आपल्याला शनिवारी जर असं खेळू तर रविवार पाहायला मिळणार नाहीये. इथे वाईटचा इशारा, कारण जर तुम्हाला पुढच्या फेरीत जाता आलं नाही तर तुम्हाला उद्या इथे फक्त सामनेच पाहावे लागतील, खेळता येणार नाहीये. अजून एक वाईट आला सर. फ्रीट कंटिन्यू का नाही ना, मध्ये डॉट आलाय, 3 डॉट आले, सॉरी 3 डॉट आले बघा, कारण नितेशांचं मी बक्षीस पुकारलं त्या दरम्यान. हा संदीपचा पुढचा चेंडू ऑप्टिकच्या बाहेर, खूपच बाहेर बोलवलंय आणि वन्स अगेन वाईटचा इशारा. रॉकी सरांना इथे एक्सरसाइज करायला मिळालंय. श्याम सरांनी सुद्धा खूप केलंय म्हणून त्यांची उंची वाढली. धावसंख्या उंचीवर जात नाहीये, फक्त थोडीशीच आहे. 11 वरती थांबली धावसंख्या. 2 गडी बाद. 88चा टार्गेट. 27 बॉल शिल्लक. 77 अजून लुटायचे आहेत, कुटायचे आहेत. 77 आणि बॉल 70 लगा तो 6, पण तो हा 6 नाहीये, हा झेल उडालाय. ओ हो हो, झेल नक्की कसा घ्यायचा होता विशाल यांना, पायाने, कमरेने की हाताने, अशा प्रकारचं आपण तिथे चित्र पाहिलं. मी माझ्या शरीराचा पुरेपूर वापर करण्यासाठीच तर आलोय हे सांगत असताना. हे बघा, हे रिप्ले बघा, लगेच डोळ्यासमोर आलं. धावा अडवल्या तिथे. मला झेल नको, मी धावा अडवणार. मला कॅप्टनने ते सांगितले, तुला सीमारेषा सांभाळायची आहे, पाकिस्तानवाल्यांना घुसून देऊ नको, तू सीमारेषा सांभाळ फक्त. आणि तसंच प्रयत्न करतायत. 13 धावा 2 गडी बाद. लीगमध्ये ही मजा जाम येत असते भरपूर. जसं योगी नुकतेच म्हणाले की आम्ही धामणगावची लीग कव्हर करत असतो, नाईट फॉर्मॅट असतं, धमाल DPL.
अख्खा धामणगाव खेळेगा. इथे PPL अख्खा पिसे गाव खेळेगा. पिसे प्रीमियर लीग 2026 ही स्पर्धा. हा पुढचा चेंडू संदीप कडून. शॉट ऑफ लाईन पुन्हा एकदा कुठे मारायचं नक्की द्विधा मनस्थिती आहे. बॅकफुटला जाता स्क्वेअर कटचा प्रयत्न करतायत. जर फ्रंट फुटला आले तर हा तुम्ही प्रयत्न सक्सेसफुल करू शकता. जसा फ्रंट फुटला येऊन बॅटिंग का केली विनय पाटीलने, त्याचे सर्व नजारे फ्रंट फुटचेच आपण पाहत असतो. बॉटम हँडचा प्रॉपरली वापर, शॉर्ट ऑफ जामचे फटके त्याने लगावले आणि त्या मनकडमध्ये इतकी ताकद आहे की अगदी इफर्टलेस फटकेबाजी करतो विनय पाटील. रन मशीन ऑफ पिसे, वंडर बॉय ऑफ पिसे विनय गणेश पाटील. तशी वंडरफुली बॅटिंग इथे अजून दिसत नाही आपल्याला. नावामध्ये रुद्र अवतार आहे, रुद्र 11 आहे. इथे धावसंख्या 13 असताना अजून इथे काय झालंय, काहीतरी स्थिती पाहायला मिळते. फलंदाज बाद नाही घेतला जात आणि इथे षटकाची समाप्ती सांगतायत सर रॉकी सर. डॉट चेंडू निघाला. धावसंख्या 2 षटकाची समाप्ती, 2 गडी बाद 13. येस DJ पम्या. माहितीये का, स्वयंपाकांना तयार करा सांगितलं त्यांनी. पटपण सगळ्यांना भूक लागली, आपण जरा पटकन करा, स्वयंपाक तयार करा, सर्वांना भूक लागली आहे. पण इथे मात्र धावांची भूक कोण भागवणार. फक्त 13 धावा मित्रांनो, 2 षटकाची समाप्ती. आता चेंडू शिल्लक आहे 24 आणि 24 मध्ये 75 धावा इथे करायच्या आहेत. रुद्र 11 83-88 या संघाला. संघाचे मालक रवीजी शेलार यांचा संघ आहे तो. रुद्र 11 8388. पुढचा सामना असेल AP वॅरियर्स विरुद्ध विहान 11. माफ करा, नाही तो टॉस झालेला आहे. येस, टॉस झाला नुकताच. VS पॉवर स्ट्रायकर्स विरुद्ध भूमिक 11. चौथा सामना त्यानंतर असेल AP वॅरियर्स विरुद्ध विहान 11. म्हणजे या दोन्ही पण पुढच्या संघाने जो 5वा असेल सामना, एक सामना जिंकलाय असंच म्हणूया आपण. नाही, अजून हा सामना होणं बाकी आहे. विहान खेळतोय अजून. विहान धावांचं संरक्षण करतोय. पावलांचा वापर, काय मोठी जबरदस्त छाती ठोकपणे पुढे आले होते. जसं काय 47 क्रमांक म्हणजे AK-47 चालवायची होती, पण तो चालू दिली नाही आणि विकेट किपरने बघा इथे छान कामगिरी केली. स्टंपिंग झालाय फलंदाज मधुकर बाद. इथे अभय आम्हाला साथ द्यायला तयार होतोय. तो माईक तर घेतला हातामध्ये, पहिला हॅलो पण बोला. अमय तयार झालाय आता आणि नक्कीच तो काही कॉमेंट देईल थोड्या वेळाने. तयार करतोय स्वतःला. तो म्हणतो की सामन्यामध्ये ती मजा येऊ दे जरा सर, मग तुम्ही मला प्रश्न विचारा, मी कॉमेंट देतो. आणि ती गोष्ट नक्कीच होईल. जुगलबंदी थोडीशी होईल आणि झाली पाहिजे. इथे बघा काय झालं की जुगलबंदी नाही तर विकेटचं पतन. 3 धक्के लागलेत. आता हनुमान यांच्या सोबतीला भावड्या जोडला जातोय. भावेश 34,500 ज्याने पॉईंट्स घेतलेले आहेत. सर्वात महागडा खेळाडू. त्यानंतर जयेश शेलार 34,500. नंतर विनय पाटील 32,000. हा फ्लाईट दिलाय आणि चेंडू फ्लाईटच्या दिशेने जात असा टेक ऑफ घेतला एका टप्प्याने. तिथे फिल्डर पोहोचला होता त्याच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बॉल्स ओव्हर द लाईन, 4 रन. मी पण म्हणून तर माझी व्हॅल्यू आहे 34,500ची. निदान मी 34 तरी करून जाणार. 4 तर केले आहेत. तडाखा दिलाय, सुरुवात केली आहे. धावसंख्या 4 आणि 17. खतराची घंटा वाजवली आहे. पुण्याचा सज्ज होतोय भावेश. भावड्या इथे मात्र स्लोअर 1. मस्त चेंडू हाताळला. चेंज ऑफ पेस केलं. काहीसा चेंडू पुढ्यात टाकला होता. तिथे काय करतात तिथे फिल्डर आणि तिथे काय नक्की दाखवलं की तू ये मी पण धावत येणार.
आणि तिथे संधी दिली भावड्याला, जिथे एक धाव होती तिथे 2 धाव करण्याची संधी मिळाली. भावड्या पुन्हा एकदा आला स्थायिक रेडला. धावसंख्या 2 पुढे 19 वरती. 3 गडी बाद, 2.3 षटकं, 21 चेंडू शिल्लक आहेत. 69 धावा अजून करायच्या आहेत. भावड्या जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत आशा उंचावलेल्या असतील, हे 100% खरं आहे. कारण मोठमोठ्या इनिंग साकार करण्याची क्षमता भाऊ याच्याकडे आहे, म्हणून तो महागडा खेळाडू आहे. त्याचा भाव तो वधारेल. इथे मात्र स्वीपचा प्रयत्न केला, पॅडल स्वीप होता तिथे, पुढे जमिनीच्या लगत जात असताना विनय पाटील फेकी केली आहे, तिथे चुकी झाली होती. ओ हो, अजून एक चूक, अजून एक चूक, अजून एक. काय चाललंय हे, काय चाललंय हे? नाट्य आहे, हा थरार आहे ग्रामीण क्रिकेटचा, लीगचा. आणि तिथे बॅट्समन रनआउट. आणि आता हनुमान बघा निराश मुद्रेमध्ये परतत असताना हातामध्ये बॅट त्यांची होती आणि परफॉर्मन्स त्यांचं काहीच खराब म्हणू शकतो आपण. 8 चेंडूंमध्ये 3च धावा केल्या हनुमान यांनी. हो 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 हो, बाप रे, हा मिस्टर ओझुर्लीकर मॅच फिनिशर आलाय, आठवतंय मला. वा, हसला बघा अमित. आणि इथे मात्र मी भावेश आहे, मी तोपर्यंत मैदानामध्ये हल्लाबोल करेन. अजून मी सुरुवात तर केली आहे, परंतु माझा मेन आगाज दाखवला नाहीये. आता आग लावावी लागेल. आग लावणारी बॅटिंग ते करायची वेळ आहे मित्रांनो, कारण तुमच्या धावा फार कमी दिसत आहेत. 21 धाव फलकावरती आतापर्यंत जोडला गेलेत. अमित लेफ्ट हँडर, लेफ्ट आणि राईटी कॉम्बिनेशन. काहीशी फिल्डिंग आता बदलावी लागेल, सजवावी लागेल, सीमारेषा सांभाळावी लागेल, कारण तगडा खेळाडू अमित मस्त फॉर्ममध्ये आहे आणि नेहमी तो हसमुखानेच खेळत असतो. काही हो, तो त्याचा चेहरा नेहमीच प्रफुल्लित ठेवतो, पण इथे मात्र प्रफुल्लतेने बॅटिंग करायची आहे आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी. शफल होते, उडवला चेंडू हवेत आहे, तिथे फिल्डर उलटा पुलटा पाहतोय. झेल तिथे टिपलाय, काय झेल टिपलाय वरून. चेंडू वरून येत असताना त्यांनी अगदी हातामध्ये दारुण त्याने चेंडू ग्रीप केला. बघा, हा झेल पुन्हा एकदा दाखवतोय. अमितला नाराज केलंय आणि असं वाटलेलं की फार मोठा अवघड झेल होता, त्याला सहज सोपा केला या वरूनने. आणि जबरदस्त टेकन कॅच ऑफ दिस मॅच फ्रॉम वरून. जबरदस्त विकेटचं पतन. अरे मॅच फिनिशर बोललो आणि तो लगेच शून्यावरती बाद झाला. काहीच थांबणं गरजेचं होतं. जो हाफ वॉली घेऊन उडवायचा होता चेंडू काहीच जास्त फ्लाय झाला. फ्लाईट होत असताना बॅटच्या एजला लागला आणि वरूनने मस्त जजमेंट करून मातब्बर अमितला बाद केलं. परंतु भावेच्या सोबतीला आता जोडला गेलाय नवीन फलंदाज मिस्टर जयेश उर्फ गोट्या. जयेश आणि भावेशमध्ये संभाषण सुरू आहे, कारण आता 18 चेंडू शिल्लक आहेत. 67 धावांची गरज. 18 मध्ये 67, 3 षटकांमध्ये 67, म्हणजे 22 ते 66. प्रत्येक षटकामध्ये 22 ते 23 धावा कुटाव्या लागतील. एनी हाऊ डू ऑर डायची स्थिती आहे. ती क्षमता भावड्यामध्ये नक्कीच आहे. जर ह्या षटकामध्ये 20-25 धावा जर जोडल्या गेल्या तर सामन्यामध्ये रोमांचकता निर्माण होऊ शकते, परंतु नाही. मी गोलंदाज आहे, मी इथे कात्रीत पकडणार आणि फलंदाजाला इथे कात्रीत पकडले मिस्टर विनय पाटीलने. जबरदस्त स्विंगिंग डिलिव्हरी आणि भावेश
इथे मात्र बाहेर बोलवलंय, पुन्हा ते चेंडू खाली ठेवतोय, काय वेगावते स्वार होतोय बघा. हा एक फॅक्टरचा पूर्णपणे वापर करतोय, फायदा उचलतोय. जसे ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आपण सर्वात जास्त उंचीचे पाहत असतो आणि सर्वात जास्त घातक गोलंदाज म्हणून ऑस्ट्रेलियामध्येच गोलंदाज तयार होता, तसा विनय पाटील आपला तयार झालाय. पिसेगावचा हा अनबान शान गणेश पाटील साहेबाचा सुपुत्र इथे स्वतःची शान राखण्यासाठी झेप घेतली तिथे विकेट किपरने. प्रत्येक जण आपापली क्वालिटी दाखवतोय, कारण त्यांना सुद्धा माहिती आपल्या गावची स्पर्धा आहे. जेव्हा नवीन संघ तयार होईल आपल्या गावामध्ये तेव्हा माझी वर्णी लागली पाहिजे, यासाठी विकेटचा प्रयत्न बघा, विकेट किपरचा प्रयत्न. जसं काय ऋषभ पंतला सुद्धा लाजवेल इतके छान प्रयत्न इथे केले विकेट किपरने. सदानंद पाटील, वा सदानंद, सदा आनंद, सदानंद वा. आणि हा चेंडूचा थोडासा आउट स्विंगर होता, अँगल घेतलं विनय पाटीलने, पूर्णपणे दबाव टाकलाय, दबावामध्ये ठेवलंय रुद्र 11ला, विहान 11 या संघाने 88चं टार्गेट. आणि धावसंख्या आतापर्यंत पुन्हा एकदा फुलरलँड स्विंगिंग यॉर्क केलंय, परंतु तिथे पंचांनी बहुतेक बॅट कट सांगितले. येस सर, ओके, यू आर राईट. आणि इथे सिंगलची प्राप्ती होत असताना बॅट कटच्या माध्यमातून धाव जोडली जाते. धावसंख्या इथे पाहतोय आपण 23 वरती 6 गडी बाद, 13 चेंडू शिल्लक आहे, 13 मध्ये 65 पाहिजेत. 65 धावांची गरज, 13 65, 13 वेळा पंजे मारावे लागतील. पण तू नाही, इथे वाघाचा पंजा. आणि इथे मात्र जबरदस्त टर्न केलंय, शॉर्ट ऑफ लेन, आणि त्याला आधी टर्न करत असताना स्क्वेअर लेगला एका टप्प्याने 4 रन. मस्त बॉलिंग केली विनय पाटील यांनी, फक्त 6 धावा खर्च केल्या. शेवटच्या चेंडूमध्ये चौकार जर नसता आला तर मे बी अजून त्याची स्वस्त बॉलिंग पाहायला मिळाली असती. जशी बॅटिंग तशी बॉलिंग, अष्टपैलू क्रिकेटर मी का आहे हे दाखवून दिलं. आणि मी 32,000 पॉईंटला का मला घेतलाय माझ्या मालकाने हे सुद्धा त्याने उदाहरण पेश केलं विनय पाटीलने. पण ही चांगली पेशकश होती बॅट्समनची, जो ओमकारने चौकार मारला आणि प्रेक्षकांना मनमुराद आनंद दिलेला आहे. आज पिशे गावामध्ये प्रत्येक घरामध्ये टी व्ही ऑन असेल आणि त्या टी व्हीमध्ये फक्त लाईव्ह प्रक्षेपण पाहिलं जात असणार. LB लाईव्ह टाईप केला असेल यूट्यूबला जाऊन. नवीन षटकासाठी गोलंदाज सज्ज होतोय विशाल पाटील. आडवा झाला, पुन्हा टर्न केला, खेचून मारण्याचा प्रयत्न होता, लपेटा शॉटचा प्रयत्न तिथे, परंतु तगडा खेळाडू विनय पाटील आहे. तो अटॅकिंग फिल्डिंग पण करतो आणि रॉकेट फेकी करण्यामध्ये पूर्णपणे माहीर आहे. रॉकेट फटके येणं गरजेचं आहे, पण तो तसं होत नाहीये. आणि ही मॅच संपल्यानंतर जेवणाची सुविधा जी आहे ती जेवण करायची आहेत, आपल्याला जेवण मिळणार आहे प्रत्येकाला. आधीच्यांनी जेवण घ्यायचंय, त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही जेवण करू शकता ह्या सामन्यानंतर. सामने सुरू राहतील. इथे धावसंख्या सुरू आहे, परंतु तो जोर नाहीये. इथे मस्त ड्राईव्ह केलाय, पावलांचा वापर केला, डीपेक्सचा कव्हर ड्राईव्ह. तिथे फिल्डर चाच पडलेत. अंकुश भाई, आकाश भाई तिथे आहेत. आकाशाने रेबॅन गॉगल लावलाय. जर झेल टिपला त्यांनी तर त्रिवेश पाटील कडून 1000 रुपयाचं बक्षीस. ओ माय गॉड, कॅच पकडल्यावरती ती कॅच आली पाहिजे. इथे आता रोहितकडे आले, रोहितने इथे सहजतेने कव्हर केलंय आणि मॅच इथे कव्हर करण्याच्या मार्गावरती विहान 11 पाहतो आपण. अजून एक धाव मिळते ओव्हरथ्रोच्या माध्यमातून, 2 धावा जोडल्या जातील. रुद्र 11 8388 फार बॅकफुटवरती आहे, पिछाडीवरती आहे. वर्मा सरांनी नक्की सांगितलं असेल की हा शेवटचा चेंडू असेल. वर्मा सर की 2 चेंडू आहेत, ओके. हा 5वा चेंडू उडवलाय, हा ऑन साईडला जातोय आणि काऊकॉरच्या दिशेने एका टप्प्याने प्रेक्षकांमध्ये जल्लोषपूर्ण हा चौकार.
कारण प्रतीक षटक 13-13. प्रत्येक षटकामध्ये 13-14 जर धावा मारता आल्या असतं तर मे बी ह्या सामन्याचं चित्र वेगळं असतं मित्रांनो. निर्णय वेगळा झाला असता, पण तो इथे नाहीये. इथे मात्र चांगल्या स्थितीमध्ये आणि विजयाकडे वाटचाल करतोय विजयदादा पाटील साहेबांचा विहान 11. इथे सिंगल आली, फक्त सिंगलने धावसंख्या 42 वर. 1942 ची चळवळ सर्वांनाच माहिती आहे. आपल्या भारत देशाला स्वतंत्र मिळवण्यासाठी ती चळवळ होती, पण ही चळवळ आहे PPL जिंकण्याची. पिसे प्रीमियर लीग जो तो इथे पूर्णपणे प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय. बॅट्समन पुढे आला तिथे, परंतु तिथे बघा मस्त कव्हरिंग केलं उजवा गार्ड. त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतायत विकेट किपरच्या पाठीमागचे 2 गार्ड. धावसंख्या इथे 43 वरती 43. अजून अर्धाही पल्ला गाठला नाहीये. अजून 45 धावांची गरज. टर्न केलाय, गिरकी घेतली आणि फिरकी देत असताना लॉंग लेगला चौकार. गुड शॉट. आणि आता 38 धावा लांब आहेत एक चेंडूमध्ये. फार मोठा फरक. जसं झिम्बाब्वे आणि इंडियामध्ये सामना झाला 77 धावांचा फरक. जास्त अजून पाहिजे होता. 100च्या आसपास आपण फरकाने जिंकणं गरजेचं होतं, म्हणजे उद्याचं दडपण कमी झालं असतं. इथे मात्र दडपणाच्या बाहेर निघालेच नाही. जो दबाव टाकला पहिल्या षटकापासून त्या दबावाच्या खातीर या ठिकाणी रुद्र 11 8388 संघ इथे पराजित होतोय आणि विजय संघ विहान 11 संघ विजय होतोय. विजय संघाचं अभिनंदन आणि कौतुक करतो आम्ही पराजित संघाचं. मॅच फिनिश्ड. विहाना 11 हा संघ विजयश्री प्राप्त करतोय. विनय गणेश पाटील ठरलाय या सामन्याचा हिरो.